कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याला अटक प्रयागराजला केली आणि तिथे बीड पोलीस पोहोचले। याचा अर्थ असा होतो की पोलीस आणि गुन्हेगार यांची हातमिळवणी झालेली आहे। तुम्ही आज जे सगळे प्रश्न विचारता नाही, तुमच्या सगळ्या प्रश्नातच माझी उत्तर आहे। याचा अर्थ हा पडून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे ह्या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाही आहे, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। आज या प्रकरणामध्ये सुनावणी होती, काय वाटतं, न्याय मिळेल का, काय? हे मला वाटतं एक सुरुवात आहे ही, त्याला थोडासा वेळ अर्थातच लागेलच, कारण का प्रोसेस फॉलो करायला पाहिजे। पण आमची विनंती आहे की जो कोणी ह्याच्यात ज्यांनी कोणी सहकार्य केलं असेल त्याला को कॉन्स्पिरेटर म्हणून त्याचं नाव त्याच्यात घेतलं पाहिजे, मग तो कोणीही असू दे। ज्यांनी हत्याचा कट केला, ज्यांनी हे कट कारस्थान केलं, ज्यांनी एक्स्टॉर्शन खंडणी मागितली, या खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे। त्याच्या मागे ईडी CBI लागते, हा देशाचा नियम कायदा आहे, जो पार्लमेंटमध्ये कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा केलेला आहे। आम्ही म्हणतोय की हा देश कुणाच्या मनमर्जीने नाही, तो संविधानाने चालला पाहिजे, एवढीच आमची मागणी।